आणि आज माझा दात पाहण्यासारखा राहिला नव्हता। आजचा दिवस खूप घाई गडबडीचा होता। सकाळी भरपूर शूट होते, ते सगळे आवरले। 3 वाजेपर्यंत शूट झाले आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो माझ्या दाताच्या ट्रीटमेंटसाठी, ते म्हणजे हडपसरला। आता सगळे शूट्स आधी आवरण्याचं कारण हे की त्यानंतर माझा दात न पाहण्यालायक राहणार नव्हता। सो माझ्या दाताची ट्रीटमेंट आम्ही डॉक्टर मेघा यांच्याकडे हडपसरला यशोधन डेंटल क्लिनिक इथे केली। माझा दात तुटला होता आणि तोच आम्हाला फिक्स करायचा होता, तर त्यासाठी पहिले रूट कॅनल झालं होतं। ही सेकंड सिटिंग होती। आज सेकंड सिटिंग मध्ये रूट कॅनल करून माझ्या दाताला फायनल फिलिंग करणार होते आणि माझा दात बारीक करणार होते। आणि ते झाल्यानंतर कॅपचं मेजरमेंट घेण्यासाठी त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्निक होती। अशा प्रकारे स्कॅन करून त्यांनी माझ्या दाताची परफेक्ट अशी कॅप मागवून घेतली आणि त्यांचाच तिथे कॅफे सुद्धा आहे, तर त्यांच्या आग्रहा खातीर मस्त तिथे बर्गर खाल्ला। रोशनला इकडे काहीतरी नॉनव्हेज खायचं होतं म्हणून तिकडे गेलो। दुसऱ्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीबरोबर बालगीताचं सेशन अटेंड केलं आणि अनाने तिथे खूप मज्जा केली। आणि आता अनाया खूप थकली होती म्हणून बाबांकडनं मस्त अशी हेड मसाज करून घेतली। अनायाच्या बर्थडेचे गिफ्ट अजून खोलायचे राहिले होते, म्हटलं चला आज त्याचाही मुहूर्त लावू। आणि तिला हे गिफ्ट सगळ्यात जास्ती आवडलं होतं। पाहता क्षणी तिने हातात घेतला आणि ती चालवायला लागली। त्यानंतर हा टेंट मी तिला गिफ्ट केला आणि तोही तिला खूप आवडला। दुसऱ्या दिवशी परत आता दाताची फायनल ट्रीटमेंट होती, ती म्हणजे माझी कॅप बसणार होती। असा दात दाखवायलाही मला कसं तरी होत होतं। कॅप अगदी परफेक्ट आली होती, माझ्या दाताला प्रॉपर मॅच झाली होती। या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्यांनी माझी मस्त अशी ट्रीटमेंट करून दिली। सो मी त्यांना हायली रिकमेंड करेल, कुणालाही जर दाताची ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की त्यांचा ॲड्रेस एकदा चेकआउट करा। मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मेन्शन कर। आणि त्यानंतर डिनर करून आम्ही घरी आलो आणि यासोबतच संपवला आजचा दिवस।